लांजा शहराजवळ असलेल्या वैभव वसाहत परिसरात 1-2 नव्हे तर तब्बल 26 साप आढळून आले। या ठिकाणी असलेल्या निसर्ग संवर्धन संस्थेच्या सर्पमित्रांनी या सापांना जीवदान दिले। साप म्हटलं की साऱ्यांचीच घाबरगुंडी उडते, मात्र सर्पमित्रांनी एकाच वेळी शेततळ्यात असणाऱ्या 26 सापांना पकडून त्यांना त्यांच्या अधिवासात सोडून दिले। लांजा शहरानजीक असणाऱ्या वैभव वसाहत येथे प्रगत शेतकरी संजय बाबदनकर यांचे लांजा कोर्ले मार्गालगत शेततळे आहे। याच शेततळ्यात संजय बाबदनकर यांच्या तळ्यामध्ये अनेक साप वास्तव्य करून असल्याचे निदर्शनास आले होते। शेतीला पाणी देताना बाबदनकर यांना सापांचा त्रास सहन करावा लागत होता। काही वेळा साप पाणी बाहेर काढताना बाहेर येत असत। अखेर बाबदनकर यांनी शहरातील निसर्ग संवर्धन संस्थेच्या सर्पमित्रांना याबाबत माहिती दिली। मग आम्ही काय केलं की ते संपूर्ण तलाव त्यांना आटवण्यासाठी सांगितल्यानंतर त्यांनी मग ते जवळजवळ दिवसभरात ते तलाव पूर्ण आटवल्याच्या नंतर काय की त्याच्यामध्ये जो पालापाचोळा होता तो संपूर्ण काढावा लागला आणि तो काढल्याच्या नंतर एक एक साप करून आम्ही काढले। जवळजवळ 26 साप आपण त्यावेळेला बाहेर काढले। आणखी प्रत्येक साप हा एक लहान मोठा आणि त्याच्यामध्ये त्यांनी राहून त्यांची पिल्लं सुद्धा बरीचशी मिळाली। असे साप भरपूर होते आणि तिथल्या लोकांनी आम्हाला बरीचशी मदत केली। सर्पमित्र समीर जाधव, ऋषिकेश कोळते, सचिन जाधव, ओमकार नाईक, मंगेश लांजेकर, प्रशांत पांचाळ, सुजित कांबळे, हरीश चव्हाण या सर्व सर्पमित्रांनी बाबदनकर यांच्या खोल शेततळ्यामध्ये उतरून तब्बल 26 सापांना पकडले। या सापांना पकडताना बघ्यांची मोठी गर्दी या ठिकाणी झाली होती। एकाच वेळी 26 सापांना जीवदान देणाऱ्या निसर्ग संवर्धनच्या सर्पमित्रांचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येते। ब्युरो रिपोर्ट, कोकण लाईव्ह, लांजा।